अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा राशींबद्दल। अगदी बघा मे महिन्यात कोणत्या राशींसाठी खूपच सोन्याचे दिवस येणार आहेत याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। बघा आता पंचांगानुसार मे महिन्यात राहू शनीच्या राशीत प्रवेश करेल। रविवार 18 मे रोजी दुपारी 4:30 वाजता राहू कुंभ राशीत प्रवेश करेल। कोणत्या 5 राशींवर यांचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो याचबद्दल अगदी सविस्तररित्या अगदी शास्त्रानुसार पंचांगानुसार आपण जाणून घेणार आहोत। कोणत्या आहेत त्या 5 राशी, मग तुमची तर नाही ना यातली एखादी रास? नक्कीच यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता मेष राशींच्या व्यक्तींसाठी काळ चांगला राहील। अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो। नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील। राहूच्या राशीत बदलांमुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील। अनेक बिघडलेली कामे हळूहळू पूर्ण होतील। मन प्रसन्न राहील। संबंध सुधारू शकतात। कुटुंबातील सदस्यांचे संबंध दृढ होतील। कुटुंबातील सदस्यांचे संबंध सुधारू शकतात। आता कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी येत्या काही दिवसात त्यांचे चांगले परिणाम दिसून येतील। तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल। लव्ह लाईफ चांगली राहील। कठीण काळ संपून जाईल आणि कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी चांगले दिवस सुरू होण्याची वेळ आली आहे। काळ चांगला जाईल। तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवू शकाल। धार्मिक कार्यात तुम्हाला रस राहील। नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते। उत्पन्नात तुमच्या वाढ होण्याची शक्यता आहे। समाजात मान सन्मान वाढेल। मन प्रसन्न राहील आणि बघा स्मरणशक्ती वाढेल। तुमचा आत्मविश्वास वाढेल। आणि त्यानंतर आहे कर्क कुंभ राशीत प्रवेश करणार। राहू या राशीसाठी चांगला परिणाम देईल। नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते। पदोन्नती देखील होऊ शकते। अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे पूर्ण होतील। आत्मविश्वास वाढू शकतो। उत्पन्नातही वाढ होऊ शकते। कुटुंबातील संबंध तुमचे नातेसंबंध सुधारू शकतात। कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकतात। कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल। असे तुमच्यासाठी खूप सुखाचे समाधानाचे दिवस येणार आहेत। त्यानंतरची रास आहे तूळ राशी। तूळ राशीच्या व्यक्तींसाठी राहूचा कुंभ राशीत प्रवेश म्हणजे आर्थिक स्थिती मजबूत होईल। नोकरदारांसाठी काळ चांगला राहील। पदोन्नतीसह पगारवाढ होऊ शकते। व्यवसायातही सुधारणा होऊ शकते। फलदायी ठरेल। जीवनात सुख शांती नांदेल। सहकार्याशी थोडे सावध राहिल्यास चांगले होईल। कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका। तुमच्या खाण्याच्या सवयीची काळजी घ्या। कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते। प्रेम जीवनात सुधारणा होऊ शकते। तसेच बघा आता कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील राहूचा कुंभ राशीतील प्रवेश संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे। अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल। नोकरदारांसाठी हा जो काळ आहे येणारा तो खूप चांगला आहे। तुमच्या कामाचे कौतुक होईल। पदोन्नतीचे योग येतील। पगारवाढ देखील होईल। तुमच्या कामामुळे तुमची नवीन ओळख निर्माण होईल। नीट विचार करून निर्णय घेतल्यास चांगले बदल दिसून येतील। व्यवसाय करणाऱ्यांनाही फायदा होईल। तुम्ही सहलीला जाऊ शकता। तसेच बघा कुटुंबासोबत तुम्ही कोणत्या सहलीचे नियोजन करू शकता। शास्त्रानुसार बोलायचं जर झालं तर हे ग्रह ठराविक काळानंतर त्यांची राशी बदलतात। सोबतच ते नक्षत्र परिवर्तनही करतात। अशा स्थितीत ग्रहांचा शुभ आणि अशुभ प्रभाव 12 राशींवर पडतच असतो आणि पडतो देखील। तर शास्त्रानुसार राहूच्या राशीतील बदलांमुळे सर्व राशीवर शुभ आणि अशुभ परिणाम होऊ शकतात। तर आपण बघा मे महिन्यात कोणत्या राशींमध्ये कोणते बदल होणार आहेत याबद्दल अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा। आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।